हा डिंक्यासारखा रोग आहे बघा, चिकटा म्हणतो याला आपण. हा चिकटा आहे ना याच्यावर पडतो आंब्यावर, या सीझनला आंबे मोहराच्यावर, आणि आंबे बारामध्ये हा डाळिंबावर सुद्धा येतो. हे काय होतं लक्षात ठेवा, हे थ्रिप्स सकिंग पेस्ट आहेत ना, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, हे काय करता, रस शोषता आणि अंगातून एक विष्ठा बाहेर काढतात. त्या विष्ठेवर ही काळी बुरशी वाढते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याला हे येतो. नंतर याला पांढरी बोंब बघा, याला पांढरी माशी बघा इथं आहे का, हा ती माशी आहे, तिचे अंडे ते बाकीचे म्हणजे, आणि काही काही पिल्लं येते तुम्हाला एवढी ती बुरशी वाटते ना, ती पिल्लं आहे त्याच्यामध्ये एवढे बारीक येते बघा. ते सगळे पिल्लं आहे, हलू नको पण, पिल्लं सगळे आहे का, सगळे पिल्लं आहे. दिसले का, याच्यावर काहीच मारायचं नाही. याच्यावर आता समजा आपल्याकडे प्लांट फायटर आहे, प्लांट फायटर 4 ml ने घ्यायचं आणि त्याच्याबरोबर घ्यायचं ते प्लांट चार्जर घेऊ शकता किंवा प्लांट क्लिनर घेऊ शकता. म्हणजे प्लांट क्लिनर, प्लांट चार्जर एकत्र फवारणी घ्यायची फूड चार्जर बरोबर, आणि त्याच्यामध्ये वॉटर चार्जर घ्यायचं 0.5 नी आणि मस्त वॉश करून घ्यायचं संध्याकाळच्या वेळेस. हे पूर्ण साफ होणार. परंतु हे का आलं, तुम्ही ते पाणी जास्त देऊ राहिले ना, त्याच्यामुळे आलं. रस जास्त झाला ना पाण्यामध्ये, म्हणून रस जास्त, मग रस तयार होतो जास्त. रस झाला का रस शोषक कीड येणार. मग रस जर गर झाला, घट्ट झाला तर यांना पिता येत नाही, मग उपाशी. कळलं तुम्हाला? हा, पाणी तुम्हाला वाटतंय ना अमृत जल वापरा.